पुणे जिल्ह्यातील जेजुरी मोरगाव रस्त्यावर स्विफ्ट कार आणि पिकअप टेम्पोच्या भीषण अपघाताची घटना घडली। या दुर्दैवी अपघातात एका महिलेसह 7 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। जेजुरी मोरगाव रस्त्यावरील एका कंपनीसमोर रात्री 7:15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला। अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलिसांनाही पाचारण करण्यात आलं आहे। दरम्यान अपघात एवढा भीषण होता की 7 जण ठार झाले असून 5 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की पुण्याहून मोरगावकडे जाणारी स्विफ्ट डिझायर कार क्र MH42 AX 1060 जेजुरीकडून मोरगावकडे जात असताना श्रीराम ढाब्यासमोर पिकअप टेम्पोला क्र MH12 XM 3694 मधील साहित्य खाली करीत असताना जोरदार धडक दिली। येथील रस्त्यावरील एका कंपनी समोरील हॉटेल श्रीराम मध्ये पिकअप टेम्पो मधील साहित्य उतरविण्याचं काम सुरू होते। त्यावेळी जेजुरीकडून इंदापूरकडे जाणाऱ्या कारने पिकअप टेम्पोला जोरदार धडक दिली। या अपघातात स्विफ्ट कारमधील 5 जण तर पिकअप मध्ये असलेल्या 2 जणांचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान अपघातामध्ये कारचा चेंदामेंदा झाल्याचे पाहायला मिळत असून त्यावरून भीषण अपघाताची दाहकता लक्षात येईल। सोमनाथ रामचंद्र बायसे वय 21, रामू संजीवन यादव दोघेही राहणार नाझरेकप तालुका पुरंदर जिल्हा पुणे, अजय कुमार चव्हाण राहणार उत्तर प्रदेश, अजित अशोक जाधव राहणार कांजळे तालुका भोर जिल्हा पुणे, किरण भारत राऊत राहणार पवारबाकी तालुका इंदापूर पुणे, अश्विनी संतोष येसार राहणार नागणसूर हैदरे सोलापूर, अक्षय शंकर राऊत राहणार झारगडवाडी तालुका बारामती पुणे अशी अपघातील मृतांची नावे आहेत। दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून मृतांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे।